हम लोग ने ये जो छतरी वाटप का काम शुरू किए 5 तारीख से, हमारा अवर साहब के बर्थडे के टाइम से हम लोग ने काम चालू किए थे। और ये छतरी वाटप का काम हम लोग ने मोस्टली मुंबई के मोस्टली एरिया हम लोग ने कवर किए। ये छतरी उन लोगों को दिए गए जो जहाँ पे छतरियाँ नहीं है, जो गरीब फैमिली है। और इसका दूसरा मकसद हमारा ये भी था कि हम चाहते थे कि हमारे पार्टी का प्रचार भी हो जाए, हमारी निशानी घरों तक पहुँच जाए। या जैसे हमारी निशानी अभी चेंज हो गई है, तुतारी करके हमारी निशानी है, तो हम ज़्यादा से ज़्यादा लोगों को निशानी लोगों तक पहुंचाना चाहते हैं। माध्यम से बताना चाहूँगा, 5 तारीख को जितेंद्र रावत साहब का बर्थडे था। उस बर्थडे की खुशी के मौके पे हमने छतरी वाटप का स्टार्ट किया था। लगभग हमने 20,000 से ज़्यादा छतरी बांट चुके हैं। और ये छतरी डिस्ट्रीब्यूशन ज़्यादा करके जो गरीब बस्तियाँ है, जैसे बंजारा बस्ती है, हनुमान नगर है, आनंद कोलीवाड़ा है, और बहुत सारे एरिया है जो गरीब एरिया जहाँ लोगों के पास छतरी खरीदने के लिए पैसे नहीं है, तो उस एरिया पे हम लोगों ने छतरी डिस्ट्रीब्यूशन किया है। और हमारा मकसद ये है कि हमारी छतरी हर घर घर पहुंचे, ताकि जो हमारी निशानियां हैं आम्ही 5 तारखेला साहेबांचा वाढदिवस होता, आव्हाड साहेबांचा। तर 5 तारखेला आव्हाड साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण छत्र्या वाटप केल्या होत्या। तर आम्ही 5 तारखेपासून छत्र्या वाटप करतोय। आपण पूर्ण रेती बंदर पासून तर पूर्ण कौशापर्यंत पूर्ण स्लम एरियामध्ये छत्र्या वाटपाचा प्रोग्राम केला। छत्र्या वाटप करण्यामागे एकच हेतू होता की एकतर गरीब घरांमध्ये छत्र्या पण जातील आमच्या, आणि आमची जी निशाणी आहे, जी नवीन राष्ट्रवादीचे जे चिन्ह आहे, तो शरदचंद्र पवार साहेबांचं, जे तुतारी वाजवणारा माणूस, हा सगळ्यांपर्यंत मेसेज जाण्याकरता पण आम्ही या छत्र्या वाटप केला। त्याच्यानंतर आम्ही शिबिरं आयोजित केली। शिबिरांमध्ये आपण रहिवासी दाखले, उत्पन्नाचे दाखले, बरेच सर्टिफिकेट आपण इथून डिस्ट्रीब्यूट केले। वह्या वाटपांचा प्रोग्राम केला, जो दरवर्षी आपण करतो। गेली 7 ते 8 वर्ष आम्ही वह्या वाटप फ्री मध्ये करतो दरवर्षी। त्यानंतर आपल्या दोन्ही ऑफिस वरून हे शिबिर चालू आहे। आणि 14, 15, 16 आता जे बॉडी चेकअप आहे, त्याच्याबद्दल एक शारीरिक समस्या ज्या असतील त्याच्याबद्दल एक 3 दिवसाचं शिबिर आपण मित्तलच्या ऑफिसला ठेवलेलं आहे। आणि साहेबांच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच प्रकारचे प्रोग्राम हे एनसीपी आणि संघर्ष यांच्या वतीने आम्ही बऱ्याच प्रकारचे प्रोग्राम हे दरवर्षी, नुसतं इलेक्शन पुरतं नाही तर हे 12 महिने 365 दिवस आमच्याकडे काही ना काही प्रोग्राम चालू असतो। आणि आमच्या इथून वोटिंग आयडीचे पण काम केलं जातं, आणि सगळं जे काही काम केलं जातं ते फ्री ऑफ कॉस्ट असतं आणि त्याचा कुठलाही चार्ज फरक काय पडणार नाही। कारण पहिल्याची जनता आता राहिलेली नाही, आता जनता खूप हुशार झालेली आहे। आणि जनतेला माहिती आहे, जे नेते आज उभे राहायला बोलतायत तर ते आव्हाड साहेब येण्या अगोदर पण नेते होते मुंब्र्यामध्ये। तर त्यांनी मुंब्र्याचा विकास काय केला? माझा जन्म इथला आहे, मला 52 वर्ष झाले, माझा जन्म इथला आहे। जेव्हा आम्ही गटारातून, जेव्हा स्टेशन मधून यायचं तेव्हा गटारात आमचे पाय बुडायचे। आणि आताचं स्टेशन, आताचा मुंब्रा, जेव्हा 2 लाखाला पण घर कोणी मुंब्र्यामध्ये घेत नव्हतं, ते आज 1-1 करोडला घर झालंय। हे कोणामुळे? साहेबांमुळे। आज आमच्या मुलांना मुंब्रा म्हटलं तर नोकऱ्या लागत नव्हत्या, पण आज साहेबांमुळे आमच्या मुलांना नोकऱ्या लागतात, जॉब लागतात। नाहीतर आमच्या मुलांची परिस्थिती अशी होती, खूप शिकलेत पण त्यांना कामधंदे मिळत नव्हते। आणि मला एक एनसीपीची पदाधिकारी तर आहेच, पण मला सांगण्याचा अभिमान वाटतो की मी पदाधिकारी म्हणून बोलत नाही, एक आम नागरिक म्हणून बोलते की आम्हाला आव्हाड साहेब इथे जे आमदार म्हणून निवडून आले, ह्याचा खरोखर आम्हाला अभिमान आहे की आम्हाला त्यांनी घाणीतून एवढ्या चांगल्या वस्तीमध्ये आज ठेवले आणि आज आमच्या मुलांचं जे भवितव्य आहे हे सुरक्षित केलं।